नमस्कार. कनक कृषी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच द्या वैद्यकीय सेवा. राज्यातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना आता तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यासाठी उच्च शिक्षण संस्थातील विद्यार्थ्यांचा शासन योजनेतून किंवा इतर उपक्रमामार्ग विमा काढणे, प्रथमोपचार, वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन, संस्थेनजीकच्या डॉक्टरांशी सामंजस्य करार करून ऑन कॉल सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून देण्यात आलेले आहे. राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, पदवी, पदविका, पदव्युत्तर, पदवी व तत्सम अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी विद्यार्थी दररोज किमान 6 ते 7 तास उपस्थित असतात. काही विद्यार्थ्यांना या कालावधीत तातडीच्या वैद्यकीय उपचाराची गरज भासू शकते. यावेळी महाविद्यालयाने योग्य आणि तातडीने कार्यवाही केल्यास विद्यार्थ्यांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळून अप्रिय घटना टाळता येऊ शकते, असे नमूद करण्यात आलेले आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केलेले आहे. या सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील असलेल्या अनुदानित शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, अनुदानित अभिमत विद्यापीठे, अनुदानित समूह विद्यापीठे, संलग्नित महाविद्यालये, अनुदानित तंत्रशिक्षण महाविद्यालये, विना अनुदानित कायम विना अनुदानित संस्थांना लागू आहेत. संस्थेतील सर्व विभागांमध्ये प्रथम उपचारासाठी प्रथमोपचार किट उपलब्ध करून द्यावीत. वैद्यकीय प्रशिक्षणामध्ये कृत्रिम श्वासोच्छ्वास तसेच तातडीचे प्रथमोपचाराबाबत प्रशिक्षण करावे. शासकीय 108 व सार्वजनिक रुग्णालयाचे संपर्क क्रमांक ठळक अक्षरात दर्शनी भागात लावून त्यांच्याशी समन्वय ठेवावा. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी समुपदेशनाची नियुक्ती करावी, असे नमूद करण्यात आलेले आहे. तेव्हा सर्व अनुदानित, विना अनुदानित विद्यापीठे, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयामध्ये प्रथमोपचार आणि वैद्यकीय सेवा देण्याचे आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून देण्यात आलेले आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक कृषी न्यूज चॅनल. कनक कृषी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.